ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र। नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ संजीवनी तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा। शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तसेच सगळ्यांसाठी आवडीचा विषय म्हणजे येत्या 29 तारखेला आयर्विन मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर येथे आम्ही 1 लाखाचा महाराज दांडिया याचं आयोजन केलेलं आहे। खास महिलांसाठी हा कार्यक्रम असेल, तर आपण सगळ्यांनी नक्की या कार्यक्रमात हजेरी लावा आणि नाव नोंदणी आवश्यक आहे। त्यामुळे खाली नंबर दिलेत, त्या नंबरवर नाव नोंदणी करा आणि खूप सारी भरघोष बक्षिसे जिंका। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रील स्टार हल्ली खूप वाढलेत, रील्स करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे खास महिलांसाठी असं नाही, स्त्री पुरुष मुलं मुली सगळ्यांसाठी रील्स करणाऱ्यांसाठी खाली लिंक दिलेली आहे, खाली आयडीज दिलेत, त्याच्यावर आपापल्या रील्स टॅग करा, तोडकर संजीवनी हॅशटॅग करा आणि छान छान रील पाठवा। त्याच्यासाठी सुद्धा खूप छान छान बक्षिसं असतील। थँक्यू सो मच। बीजापूरगदेक्षुकार मुखर्जा चक्राब्ज पाशोत्पला व्रीयग्रस्व विषाणरत्न कुंभ प्रोद्यत्कराम्भोरुहा ध्येयोसवल्लभया सपद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटि मूर्ति सहिता मां पातु विश्वेश्वरी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, कोल्हापूर, मंदिर आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यासक। या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं प्रतिपदेपासून आपण दुर्गा सप्तशती या देवी महात्म्य ग्रंथाचं मराठी भाषांतर, ओवीबद्ध भाषांतर जे रामबाबा वर्णेकर यांनी केलेलं आहे, त्या देवी महात्म्य ग्रंथाचं परिशीलन करत आहोत। दुर्गा सप्तशतीच्या किंवा देवी महात्म्याच्या कथेचा भाग पाहताना आपण प्रथमाध्यायामध्ये महाकालीचं चरित्र बघितलं, द्वितीय अध्यायामध्ये महिषासूर वधासाठी प्रगट झालेल्या 18 हाताच्या महालक्ष्मीचं चरित्र बघितलं आणि त्यानंतर महिषासूर वध झाल्यावर देवानी तिची स्तुती केल्यानंतर देवीने त्यांना वर दिला की पुन्हा ज्या ज्या वेळेला तुम्ही माझी आठवण काढाल त्यावेळेला मी तुमच्यासाठी प्रगट होईन, असा वर दिल्यानंतर देवी अंतर्धान पावली। पुढे ज्या वेळेला कालांतरानं शुंभ आणि निशुंभ नावाच्या 2 दैत्यांनी या देवादिकांना त्रास द्यायला सुरुवात केली, त्या सगळ्या देवांनी गंगेच्या तीरावरती जगदंबेची उपासना सुरू केली आणि त्या उपासनेचं फलस्वरूप म्हणून तिथं जी पार्वती देवांना दर्शन देण्यासाठी आले आणि त्यावेळेला तिने त्यांना विचारलं की तुम्ही कुणाचं स्तवन करत आहात, त्यावेळेला माता पार्वतीच्या शरीरातून जी कौशिकी प्रगट झाली, त्या कौशिकीनं पार्वतीला सांगितलं की हे माझंच स्तवन करत आहेत आणि ती शुभ्रवर्णा अशी महासरस्वती प्रगट झाल्यावर देवी पार्वती ही कृष्णवर्णा झाली आणि म्हणून तिला कालिका असं नाव मिळालं। इथपर्यंतचा कथाभाग बघितला आणि त्या महासरस्वतीच्या दिव्य रूपाला बघून त्या ठिकाणी ही जगदंबा प्रगट झाली। तेव्हा शुंभ आणि निशुंभाचे 2 नोकर, 2 सैनिक म्हणावं किंवा सेनापती म्हणूयात, चंड आणि मुंड हे त्या ठिकाणी आले। त्यांनी त्या महासरस्वतीच्या दिव्य रूपाला बघितलं आणि म्हणाले, हे राजा शुंभ, हे राजा निशुंभ, तुमच्याकडे सगळी रत्न आहेत, परंतु एक रत्न नाही आणि ते म्हणजे स्त्रीरत्न। अत्यंत स्त्रीरत्न असे मनोहर हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले। आता असं स्त्रीरत्न त्यांनी कुठं बघितलं, तर हिमवंत पर्वतावरती, हिमालयावरती तिला आम्ही बघितलं, जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडली दीप्ती, हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला तिने। तिच्या केवळ असण्यानं हिमालय शोभून दिसतोय, पण ती कुणाची कोण आहे हे मात्र काही कळत नाही आणि त्या स्त्रीरत्नाला मात्र तू तुझ्याकडे आण। जी रत्ने त्रैलोक्य असती मणी गजाश्वादी निश्चिती, ती सर्व तुझे गृही शोभती सांप्रतकाळी दैत्येंद्र। जेवढी म्हणून उत्तम रत्न आहेत ती सगळी आज तुझ्याकडे आहेत। तू इंद्राकडनं ऐरावत आणलास, पारिजातक आणलास, उच्चैश्रवा नावाचा घोडा आणलास, ब्रह्मदेवाचं विमान आणलंस, कुबेराचा महापद्मनिधी आणलास, किंजलकिनी अशी अम्लान माला जी समुद्राकडे होती ती तुझ्याकडे आहे। सगळं काही तुझ्याकडे आहे, परंतु स्त्रीरत्नामध्ये ही सुंदरा घरा का होना आणीसी।
आता इथं असुरांच्या वृत्तीतला हा मूलतः घेतलेला फरक आहे. शुंभ आणि निशुंभ प्रेमासाठी या जगदंबेची याचना करत नाहीत. थोड्या क्षणासाठी हिला स्त्री किंवा ही देवता, ही शक्ती, आदिशक्ती वगैरे स्वरूप बाजूला ठेवलं तरी शुंभ निशुंभाच्या सांगण्याला गेलेले हे चंडमुंड काय सांगतायत, तिथं आम्ही एक स्त्री बघितली, तिथं आम्ही एक बाई बघितली आणि तिची तुलना ते इतर रत्नांबरोबर करतायत. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ही जगदंबा जरी असली तरी ही स्त्री केवळ उपभोगाची वस्तू आहे. आणि म्हणून त्या शुंभ निशुंभाच्या मनामध्ये यांनी भरवलं की शुंभाच्या मनामध्ये यांनी भरवलं की तू तिला आपल्याकडे आणलं पाहिजेस. जर तू जगातल्या सगळ्या सर्वोत्तम गोष्टींचा भोग घेतोयस तर याही गोष्टीचा भोग तुला घेता आला पाहिजे. हे ऐकल्याबरोबर सुग्रीव नावाचा एक असुर या शुंभ दैत्यानं दूत म्हणून जगदंबेकडे पाठवला आणि काय सांगितलं. शुंभ म्हणे, सुग्रीवा लागुनी त्वा हिमपर्वत जाऊनी ऐसे बोल की वचन जेणे वश होया आम्हाती. तू तिच्याकडे जा आणि माझं दौत्यकर्म कर, म्हणजे माझा दूत म्हणून जा आणि असं काही तिला सांग जेणेकरून ती आम्हाला वश होईल. असं काहीतरी बोल की स्वयमेव प्रीती धरुनी माझ्या जवळ येईल ती. असं तिला सगळं वर्णन करून सांग की तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल आणि ती इकडे येईल. हा सुग्रीव आला आणि देवीजवळ उभा राहिला. नम्र मंजुळ वाणीनं बोलत तिला सांगतोय, म्हणे ऐक तू कल्याणी, मी दूत येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर शुंभ नामा राजेश्वर त्याचा दूत असे मी. तर आता सुग्रीवाला आपला परिचय दिला की हे देवी कल्याणी, आपण माझं थोडं बोलणं ऐकून घ्या. शुंभ नावाचा जो दैत्यांचा ईश्वर आहे त्याचा मी दूत आहे आणि त्याचा जो निरोप आहे तो मी तुला सांगतो. काय आहे तर, म्या सकळ देव जिंकिले त्रैलोक्य आपुलेसे केले देव माझे स्वाधीन जाहले यज्ञभाग मी सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाणं जे जे असे श्रेष्ठ रत्न ते ते माझे गृही येऊन शोभते झाले सर्वही. आणि जगामध्ये जी जी उत्तम रत्न आहेत ती सगळी माझ्या घरात आहेत आज. तर त्याच्याही पुढे जाऊन तो सांगतोय, सर्व रत्नामध्ये वरिष्ठ तू स्त्री रत्न असंच श्रेष्ठ. असं आम्ही मानतो की या जगातल्या सगळ्या श्रेष्ठ रत्नामध्ये तू स्त्रीरत्न श्रेष्ठ आहेस. रत्न भोगते आम्ही बर्वे यास्तव तो आम्हासी वरावे आम्ही तुझ लागी सेवावे हेची एक योग्य जनी. मी रत्नभोक्ता आहे, मला ऐश्वर्य समृद्धीची आवड आहे आणि जगातली सगळी समृद्धी माझ्या ठिकाणी आहे. त्यामुळे तू माझ्याबरोबर विवाह करावास आणि मी तुझ्याबरोबर तुझी सेवा करावी हेच योग्य आहे. आता राजा पुढे सांगतोय शुंभ की माते अथवा बंधू निशुंभाते तुझसी योग्य सेवनाते आम्हा वाचुनी त्रैलोक्याते तुझं योग्य कोणी असेना. आता हे दोघं जुळे बंधू शुंभ आणि निशुंभ काय सांगतोय, तू माझ्याबरोबर विवाह कर किंवा माझा बंधू निशुंभ आहे त्याच्याबरोबर विवाह कर. आम्ही पराक्रमी दोघे जण, आम्ही दोघे जण सारखेच पराक्रमी आहोत. तू चांगली पट्टराणी होशील असं सांगितल्यानंतर मेधा ऋषी पुढे म्हणतायत, दूताचं भाषण जगदंबेने ऐकलं आणि दुर्गा भगवती हसून गंभीर शब्दात सांगते, जिच्या इच्छेनं ब्रह्मादिक उत्पन्न झाले ती जगन्माता भगवती काय म्हणते, तू खरंच सांगितलंस, तू बोललास त्यात अक्षरही खोटं नाही. त्रैलोक्याचा राजेश्वर आहे शुंभ आणि त्याचा बंधूही तसाच समर्थ आहे. पण हे जर मला आधी माहीत असतं तर मी एक प्रतिज्ञाच केली नसती रे. पूर्वी माझ्या अल्पबुद्धीनं मी एक प्रतिज्ञा केली, ती दूता मी तुला सांगते. काय प्रतिज्ञा केली आहे मी पूर्वी, जो माझं युद्धी जिंकिल सत्वर तोची निश्चय करीनवर ऐशी या प्रतिज्ञेची साचार मिथ्या कैसे करावे. सुग्रीवाला ती म्हणते, आता मी पूर्वी माझ्या अल्पबुद्धीने एक प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा होती माझी, तर जो मला कोणी युद्धात जिंकेल त्याच पुरुषाशी मी विवाह करेन. आता ती प्रतिज्ञा कशी खोटी करू. तेव्हा त्या शुंभ निशुंभांना सांग मला युद्धात जिंकून घ्या आणि माझं पाणीग्रहण म्हणजे माझा हात तुमच्या हातात घ्या. दूत म्हणतो, अगं गर्व कशाला करतेस, शुंभ निशुंभाच्या समरी कुणीच असे ना, शुंभ निशुंभाचे सेवक राहून त्याच्या पुढे सगळे इंद्रादिक उभे राहतात, तू काय बोलतेस.
त्यात तू एकटी बाई कसं युद्ध करशील? माझं वाक्य आत्ताच ऐक आणि चल शुंभ निशुंभाकडे चल. ना तरी हे दोघं जण तुझ्या केसाला धरून ओढत नेतील, हा अपमान करून कशाला जाते? असं जर अपमान करून नेलं तर तुझा काय गौरव राहील? आता देवी पुन्हा सांगते, खरंय बाबा तुझं, शुंभ बलशाली आहे बरोबर आहे, पण निशुंभ पण बलशाली आहे. आता काय होईल ते होऊ दे, माझी प्रतिज्ञा मी व्यर्थ जाऊ देणार नाही. तू सांग आणि त्या दैत्यांना निरोप दे की मला युद्धामध्ये जिंकून द्या. असा हा गाता ऐकता हा अध्याय नाशपावती सर्व अपाय, अपाय म्हणजे सगळी संकट, मानसी इच्छिले प्राप्त होय, मनात इच्छिलेलं सगळं प्राप्त करून देणारा हा अध्याय झाल्यानंतर आता धूम्रलोचनाच्या वधाचा अध्याय हा 6वा अध्याय म्हणून कथन केलं. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला मेधा ऋषी सुरतराजाला सांगतायत, महासरस्वतीनं त्या दूताला दिलेली जी प्रतिज्ञेची आठवण आहे ती सांगून म्हणतायत, तो दूत आता क्रोधावला, रागावला आणि शुंभ निशुंभाजवळ जाऊन म्हणाला, मी तुमचा सगळा महिमा सांगितला. कारण आता शेवटी दूतावर अपयश आलं. शुंभानं त्याला काय सांगितलं होतं, माझं यश इतकं सांग की तिच्या मनामध्ये स्वतः प्रेम निर्माण व्हावं आणि तिनं माझ्याकडे यावं. आता ती आली नाही, याच्यामध्ये दूताला अपयश वाटलं आणि त्यानं रागानं शुंभ दैत्याला जाऊन निरोप दिला की तुमचा महिमा वर्णिला बहुत, मी तुमचा महिमा अपरंपार सांगितला तिला, पण ती तुम्हाला मानत नाही. मग दैत्यराज क्रोधावला दारुण, सेनापती धूम्रलोचन यासी बोलता झाला. धूम्रलोचन नावाच्या आपल्या सेनापतीला बोलवलं आणि जाऊन सांगितलं, आणावी ती दुष्ट ललना केशाकर्षणे करुनी, केसाला धरून तिला ओढत आणा, बळानं तिला विवळ करा, किंवा तिचा पाठीराखा जर कोणी आला तर त्यालाही शस्त्राने वधा. देव गंधर्व इंद्र अग्नी कुमेर कोण असेल पाठीराखा त्याचाही वध करून टाका. अशी शुंभाची आज्ञा घेऊन तो धूम्रलोचन निघाला. 60,000 आसुर बरोबर आहेत. थोर अशा हिमालयावरती येताच त्या सगळ्यात हलकल्लोळ झाला. देव आकाशातनं गुप्त रूपानं बघतायत. धूम्रलोचन देवी समोर आला आणि अट्टहासानं उंच शब्दामध्ये देवीला म्हणाला, मोठ्या आवाजात म्हणाला, जरी प्रीतीने तू न येसी तरी बळेची नेईन मी, केशाकर्षणे करून तू ते ओढून नेईन, आपुला स्वामी दाखविन तुझं लागी सुंदरी. तुला केसाला धरून ओढत नाही आणि माझा स्वामी कोण आहे ते तुला दाखवतो, चल. असं म्हणल्यावर जगदंबा म्हणते, दैत्येश्वराने ताडीला तुझला, बळवंत दिसतोसी भला, सैन्य घेऊन आलासा, सैन्य घेऊन आलासी. जरी बळे करून नेशील तरी ही स्त्री काय करील, ऐसी चंडिका तये वेळ ऋषी म्हणे बोलिली. आता ऋषी सांगतायत, जगदंबा म्हणाली की होय बाबा, तू दैत्य राजाचा दूत, एवढं सैन्य घेऊन आलास, मी एकटी बाई काय करणार. आणि असं म्हणून निश्वासाचा हुंकार तिनं टाकला आणि त्या हुंकारामध्ये धूम्रलोचन भस्म होऊन गेला. 60,000 असुर कोपायमान झाले आणि देवीवरती धावून निघाले. मारा मारा म्हणत कुणी वृक्ष टाकतंय, कुणी पाषाण टाकतंय, देवीचा वध करायचा प्रयत्न करतायत. पण सगळ्या शस्त्रांचा उपयोग करून देवी त्याला प्रतिकार करते. तव देवी वाहन आतुरबळी, सिंह पिंजारी रोमावळी, गर्जना करून निराळी उरलिया ते मारित असे. देवीनं त्या धूम्रलोचनाच्या सैन्याचा संहार सुरू केला आणि उरलेल्यांना मारायला देवीचा सिंह धावला. मुखे आणि वेगे करून तसेच अधरे घेतले प्राण, नखे करून उत्पाटन करिता झाला असुरांचे. देवीचा सिंह सुद्धा काही साधा नाही आहे. हा सिंह म्हणजे साक्षात नारायणांचं धर्मस्वरूप आहे आणि त्यामुळं या सिंहानं मोठा पराक्रम करून असुरांचा संहार केला. ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सकळ, हे श्रवण करुणी तात्काळ शुंभकोपा ते पावला. देवीने वदिला धूम्रलोचन, केवळ हुंकार मात्रे करून टाकेले सर्व सैन्य मारून, एकही क्षण न लागता. असं शुंभ निशुंभांनी ऐकलं की देवीनं नुसतं हुंकारानं या धूम्रलोचनाला जाळून टाकलं. मग रागानं ओठ खात ते विचार करायला लागले, दात ओठ खात. चंडमुंडाला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं, आता तुम्हीच जा आणि तिला ओढून आणा, आणि जर तुमचा संशय होईल पूर्ण
तरी त्याच ठाई मारून टाकावी ही मम आज्ञा. आता मगाशी पर्यंत तो तिला ओढून आणायची आज्ञा करत होता, आता म्हणतोय तिला ठार मारलीत तरी चालेल. सर्वांनी शस्त्रास्त्रे करून मारून टाकावी भवानी, माझा संशय काही मनी धरून सर्वता. तुम्हाला असं वाटलं ना तिला मारावं, ठार मारा तिला, पण जा युद्ध करा, त्या सिंहाचंही हनन करा. तुमच्या सैन्यासमोर समोर त्या सिंहाचा आणि त्या देवीचा काय पाड, तुम्ही जा. सिंहवधीला असता दुष्ट, आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊये जाणा निर्धारी. ती धरिली अथवा मारिली तेथे, परी बांधून आणा ती जई येथे. धरली किंवा मारली जरी तरी तिला बांधून माझ्या समोर आणा. कशी आहे तिला एकदा बघावी. जिनं धूम्रलोचनाला हुंकारानं मारला, तिचा दुर्धर देह बघण्याची माझी इच्छा आहे. या ठिकाणी ह्या चंडमुंडाचा धूम्रलोचनाचा संवार झाल्यानंतर चंडमुंड युद्धाला निघाले. या ठिकाणी दुर्गा सप्तशतीच्या या देवी महात्म्याचा 6वा अध्याय संपूर्ण होतो आणि त्यानंतर 7व्या अध्यायाच्या प्रारंभीच पुन्हा एकदा सुरतराजाचं सुतोवाच होऊन चंडमुंड युद्धासाठी आले. हे कसे युद्धाला आले तर वाजी वारण रथपदाती, सेना समुद्र लोटलाक्षिती. वाद्ये वाजती अनेक, दैत्य गर्जती भयानक, गगनातून किती एक हिमाचली उतरती. आकाश मार्गानं पृथ्वीवरून अनेक दैत्य आले. क्रोधायमान जो प्रचंड, म्हणून नाम असे चंड. राग ज्याचा भयंकर आहे असा जो चंड आहे, शत्रूला विखंड करतो म्हणून दुसरा तो मुंड. ते जाऊन पर्वतावर बसलेत, देवी सिंहावर बसली. अष्टभुजा बाण मुसळ, शंख चक्र घेतला शूरळ. कार्मुक घंटा आणि लांगल अष्टायुध शोधी. कार्मुक म्हणजे धनुष्य आणि घंटा आणि लांगल, लांगल म्हणजे नांगर. ऐसे पाहुनी देवी प्रती, उद्योग करते झाले किती. देवीच न्यावे निश्चिती, शुंभाजवळी एकदा. ओढोनी धनुष्य लाविले शर, कित्येक धावले खडगधर. जाती तिच्या समीप असुर, हलकल्लोळ मांडला. या दैत्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. प्रत्येकाची एकच इच्छा होती. राजानं सांगितलं ना हिला ओढत न्यायचंय, चला हिला ओढत नेऊ. हातात तलवार घेऊन ही सगळेजण तिच्या अंगावरती धावून गेलेत. आणि तेव्हा भवानी कोप करी, वृक्ष पाषाण जुगारती तिच्या अंगावरी पडते. हे दैत्य वृक्ष आणि पाषाण तिच्या अंगावरती फेकायला लागलेत. ते तिला फुलासारखे लागायला लागले. तेव्हा कोपानं भवानीनं सगळ्या वैर्यांना मारावं असं म्हणून रागानं चेहरा वक्र केला. तेव्हा तिचे मुख काळे जाहले, म्हशीसारखे काळे वदन. म्हशी म्हणजे शाई. भ्रुकुटी कराला दिसे जाण, भ्रुकुटी म्हणजे भुवया. तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली. काली आता प्रगट झाली. कशी? त्या कालीचे वदन कराल, करी खडग पाश ती चंचल. गळा नरम माळा केवळ, भयंकर शोभित असे. हातात खडग आहे, दुसऱ्या हातात पाश आहे. विचित्र खटवांग जिचे करी. खटवांग म्हणजे कवटीचा टोक असलेला दंड. जी व्याघ्राचे चर्म पांघरी, अंगावरती वाघाचं कातडं घातलंय. शुष्क माणसं अति भयंकरी, मेघाचा रव जिचा. आकाश गडगडल्याप्रमाणे जिचा आवाज आहे अशी. महाविस्तारले वदन, मोठासं भयंकर मुख पसरले. जेव्हा लळलळीत भीषण, बाहेर अशी जीभ आली आहे. निमग्न जे आरक्त नयन, क्रोधायमान सर्वता. साक्षात महासरस्वतीच्या क्रोधापासून प्रगट झालेली ही काली आहे. हाक मारिती क्रोधावेशा, नादे भरल्या दाही दिशा. कालीनं आता स्वतःच्या पद्धतीनं आवाज सुरू केले. मग वेगे करीत प्रवेशा असुर सैन्या माझारी. त्याच वेगामध्ये त्याने त्या असुर सैन्यात प्रवेश केला आणि असुरांचे सैन्य सगळं भक्षिती झाली होता वेळ. उचलून एक एक असुर सरळ तोंडात टाकायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर गळ्यातल्या घंटेसकट तिनं हत्ती खाल्ले. शतावधी शेकड्यानं हत्ती तिनं खाऊन टाकले. अंकुश महात वीर सकळ, त्यासहित हस्तीचा वेळ. एकाची हस्ते घेऊन तात्काळ, मुखी घाले आपल्या. हत्ती आहे, त्याच्यावरती माहूत आहे, त्या माहुताच्या हातात अंकुश आहे. त्या सगळ्या सकट उचलून घ्यायचा आणि त्याचा एक घास करून आपल्या तोंडात टाकायला लागले. अश्वांसहित बक्षिले वीर, घोड्यावरती बसलेले वीर घोड्यांसकट खाऊन टाकलेत.
इच्छा मात्रे मुख पसरी, सैन्य घातले मुखांतरी. केशाते धरुणी झळकरी, किती एक ते बक्षिले. पळून जाणाऱ्या दैत्यांना केसाला धरायचं आणि खाऊन टाकायचं असं उग्र विशाळतीनं युद्ध सुरू ठेवलं. ग्रीवे ते धरून किती एक मुखी घालून चाविले देख. मानेला धरून उचलून काही जण घेतली, ती तोंडात टाकली. काही जणांना पायानं रगडून टाकलं. उरे करुणी कित्येकासी, काली मारती झाली असुरांची. एखाद्याला छातीवरती बुक्की मारायची आणि त्यांना मारून टाकायचं. त्यांची सगळी शस्त्र अस्त्र सगळं काही खाऊन टाकलं. असुरांचे ते सैन्य सर्व, मारिता वीराही टाकले सर्व. गर्व सहस्त्र लक्ष अर्व खर्व, असंख्यात बक्षिले. चंडमुंडाचं सगळं सैन्यही खायला लागले. आता खडगाने किती एक मारिले, तलवारीनं किती जणांना मारलं. कित्येकांना खटवांगानं दणके दिलेत. कित्येकांना दंताग्रे विनाशले, म्हणजे सुळेदाडाच्या बाहेर आहेत त्यानं काही जणांना मारले. ऐसे देखोनी धावला चंड, शरवर्षाव करी प्रचंड. इतुक्यातही येऊनी मुंड, चक्रे टाकली असंख्य. चंड आणि मुंड आता दोघं जण देवीवरती धावून गेलेत. त्यावेळेला मुंड दैत्यानं असंख्य चक्र तिच्यावरती सोडली. त्यावेळेला कालीनं विक्राळ मुख पसरून ती चक्र गिळून टाकली. जैसी सूर्याची बिंबे अनेक, घनोदरी शोभती देख. भरून आलेल्या आभाळात जशी सूर्यबिंब शोभावी तसं कालीनं मुख पसरलं आणि सगळी चक्र गिळून टाकली. पसरट मुख अतिविशाळ, दाडा जिव्हा बहुविक्राळ. सिंहा ते उडवून तात्काळ चंडावरी धावी झाली. सिंहाच्या पाठीवर बसून ही काली उडी मारून त्या चंडावरती धावून गेली. चंड दैत्याला केसाला धरलं आणि खडगाने त्याचं मुंडकं उडवलं. मुंड धावला, यानंतर चंड पडला देखोरी. चंड मेला हे बघितल्यावरती मुंड दैत्य पळत आला. त्यालाही खडग मारला आणि भूमीला एक क्षण न लागता त्याला भूमीवरती पाडलं. जे काही सगळे दैत्य सैन्य होतं ते आता दाही दिशा पळत सुटलं. अशी चंडमुंडाची शिरसत्वर घेऊन ती काली आली आणि मोठ्या आवाजात अट्टहासानं आनंदानं देविकारणा म्हणजे कौशिकीला येऊन ती म्हणाली, म्या हे तुझे चंडमुंड पशु मारले प्रचंड. युद्ध यज्ञी आता वितंड, शुंभ निशुंभा मारितो. चंड आणि मुंड या दोन्ही दैत्यांना मारलं आणि त्यांची मस्तक उडवून त्यांच्या केसाला धरून एका हातामध्ये खडग दुसऱ्या हातामध्ये ही दोन्ही मुंड घेऊन ही आनंदानं काली कौशिकी पुढे आली आणि ती दोन्ही मुंड तिला समर्पित करून म्हणाली, हे 2 पशु मी तुझ्यासाठी मारलेत यज्ञात, आता उरलेल्यांचा तू संहार कर. त्यावेळेला देवीनं त्या कालीला येऊन तिला बोलायला लागली, तू चंडमुंडा ते मारुनी, त्यांच्या शिरा ते घेऊन येती जाहलीस म्हणून चामुंडा हे नाम तुझे. त्या क्षणी जगदंब्या कालीला चामुंडा नाव प्राप्त झालं. आणि या तिही लोकाचे ठाई तू चामुंडा नामे पाही, विख्यात होऊनी तुझं सर्वही आराधतील निश्चय. आणि मग चामुंडा या नावानं तुझी उपासना केली जाईल असा वर दिला. कालीला आनंद झाला. स्वयंमुखे जय जयकार करती झाली ती काळी. असो या प्रकारे करून देवीने काली ते करुणे उत्पन्न, चंडमुंडाचे करविले हनन, हेची कथन केले तुम्हा. आता 6व्या अध्यायामध्ये खरं तर या युद्धाला एक गती आहे. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये फक्त एक युद्ध होतं, मधुकैटभाच्या संहाराचं युद्ध होतं. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अध्यायात म्हणजे दुसरा तिसरा अध्याय हा महिषासुराच्या सैन्याचा वध होता. पण इथं मात्र 5व्या अध्यायापासून अगदी असुरांचा एकेका असुराचा बली पडायला लागला. इथं आता धूम्रलोचनाचा वध झाल्यानंतर चंडमुंडाचा वध करून ही जगदंबा चामुंडा त्या कौशिकी पुढे उभी राहते आणि तिला सांगते की आता उरलेल्या दैत्यांचा संहार तू कर. आणि त्यालाच अनुसरून आता पुढच्या अध्यायामध्ये अर्थात 8व्या अध्यायामध्ये रक्तबीजाचा संहार करते. आदिशक्ती जगदंबेचं हे लीलाचरित्र, या लीलाचरित्रामध्ये प्रत्येक दैत्याला एक रूपक मानले गेले. काम क्रोध याचा किंवा मत्सराचा प्रतीक म्हणून या धूम्रलोचन वगैरे दैत्यांकडे पाहिलं जातं, षड्विकारांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. आता रक्तबीज नावाच्या दैत्याचा संहार करण्यासाठी जगदंबा रणामध्ये येईल. 8व्या अध्यायाच्या प्रारंभी पुन्हा एकदा सुरत राजाची
विनवणी ऐकून मार्कंडेय ऋषी मेधा ऋषींनी सांगितलेली कथा सांगतायत. रणी पडलियावरी चंड मृत्यू पावला असता मुंड उरले जे का सैन्य प्रचंड रणी पडले असताय. शुंभ आता रागावला आणि तत्काळ क्रोधायमान होऊन निशुंभ पण क्रोधायमान झाला. ते दोघी प्रतापी काळही ज्यांच्यापुढे चळचळ कापतो अशा शुंभानं सगळ्या दैत्य दळाला बोलावलं. 86 असे मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायू असं त्यांना म्हटलं जातं. ते आपापली दळे घेऊन सैन्य घेऊन आजी निघत युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्वाण. आता निर्वाणीचं युद्ध करायचं आहे, जिंकायचं किंवा मरायचं. आज माझे आज्ञे करून निघावे शस्त्रास्त्रे घेऊन पाठीमागे न राहावे कोणी हीच आज्ञा समजता. ज्यांना कळीकाळ सुद्धा घाबरतो असे शुंभ निशुंभ आता घाबरलेत आणि आता यांनी युद्धाची तयारी केली. कंबू संख्येचे असुर 84 महासरदार. कंबू नावाच्या राजेश्वरांना युद्धाला पाठवलं. प्रलय रुद्रासारखे क्रूर असे सगळे सैन्य एक एक दैत्य या युद्धाला निघाला. जगदंबा नारायणीच्या या 8व्या अध्यायामध्ये रक्तबीजाचा संहार करताना आदिशक्तीच्या लीलेचं श्रवण आपण करतोय. पण ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीतल्या सप्तश्लोकी या स्तोत्राचा एक अन्वय बघतो, तर यापूर्वी आपण 3 श्लोक बघितले. आता हा 4था श्लोक शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. हा एक सप्तशतीचा सिद्ध मंत्र आहे. शरणागत शरण आलेल्या दीन, दीन म्हणजे जो स्वतःला दुबळं मानतोय. आर्त, आर्त म्हणजे संकटाचं निराकरण होण्यासाठी जो आतुर आहे. अशा शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, अशा शरणागत दीनार्थाचं परित्राण म्हणजे उद्धार करायला जी समर्थ आहे आणि जिचं कर्तव्य जी मानते, त्या सर्वस्यार्थी हरे म्हणजे सगळ्यांची संकट हरण करणाऱ्या नारायणीला मी नमस्कार करतो. असं या दुर्गा सप्तश्लोकीच्या या 4थ्या श्लोकामध्ये केलेलं वर्णन भीतीच्या नाशासाठी किंवा जगदंबेची शरणागती प्राप्त व्हावी यासाठी या श्लोकाचं पठण केलं जातं. आदिशक्ती जगदंबेची ही कृपा आपल्या सर्वांवरती अशीच अखंड राहो हीच प्रार्थना करून आजच्या दिवसासाठी आपला निरोप घेतो. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. वाव, एवढं जुनं मॉडेल तरी एवढं चकाचक. वेळच्या वेळी सर्व्हिस म्हणून गाडी टाकाटाक. गाडीचं सर्व्हिसिंग होतं मग शरीराचं का नाही? शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे निसर्गोपचार. तोडकर संजीवनीचं सुजीवनीय लिक्विड घ्या, शरीर शुद्ध करा. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.